कृष्ण महाराज की जय। लीळांचे चिंतन घडावे, जीवनामुचे पावन व्हावे, पुलकित व्हावी धरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, जय जय श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा, स्वामी श्री चक्रधरा। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। महानुभाव शिदोरी आश्रम निपाणी, छत्रपती संभाजीनगर येथून आलेला हा आश्रम तालुका मुदखेड, जिल्हा नांदेड, गाव उमाटवाडी, मुक्त्याजी या ठिकाणी उमाटवाडी ग्रामस्थांच्या वतीने, सत्संग मंडळाच्या वतीने हा शिदोरी सत्संग आयोजित केलेला आहे। तसं पाहिलं तर मी 2 वेळेस श्री चक्रपाणी मंदिर उमाटवाडी या ठिकाणी पहिल्यांदा आलो होतो, त्यानंतर पुन्हा नवरात्रात आलो, आता तुमच्या गावात आम्ही 3ऱ्यांदा आलो। उ म्हणजे उगणे, आणि या ठिकाणी नांदेड जिल्ह्यात आम्ही पहिल्यांदा उगलो आणि उमाटवाडी पासून आमची सुरुवात झाली नांदेड जिल्ह्याची। सर्व ग्रामस्थ मंडळी जेव्हा मी नवीन आलो होतो रणजित यांच्याकडे, त्यावेळेस पारायण वगैरे ऐकून 2-3 दिवसाला तिथपर्यंतही काही लोक पोहोचले होते आणि तिथंही सत्संगाला आपली मंडळी येत होती। तदनंतर नवरात्रात आपण बोलवलं आणि आता 3ऱ्यांदा आपण आपल्या गावातच बोलवलं। शिदोरी सत्संग आपण आयोजित केला, खूप चांगलं केलं, कारण आपली शिदोरी रोजची संपून जाते, परंतु ज्ञानमय शिदोरी ही कधी संपत नसते आणि ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्याकडे ते नाही, पण देवाचंच आहे आणि देवाची परावाचा जर या वैखरीमध्ये आली तर तुमच्यामध्ये ते रोपटं, ते बी उगवायला लागेल। मी जे सांगितलं ते तुम्हाला खरं वाटायला लागेल। जेव्हा तुम्हाला खरं असं वाटत असेल तेव्हा समजायचं की देवाने तुम्हाला सांगितलेलं आहे, मी फक्त निमित्त आहे। देव तुम्हाला संदेश देत आहे। अनंत जन्म आपले वाया गेले, पण हा तरी जन्म आपला वाया न जावो म्हणून देव पुन्हा पुन्हा तुम्हाला संदेश देत आहे, समजावून सांगत आहे। कारण देवच जीवदान देऊ शकता, देवता नाही। देवता फक्त कपाळ दाटतात,
कर्मानुबंधीनी मनुष्य लोके. देवता तुमच्या कर्माचा जेवढा भोग आहे तेवढा पूर्ण भोगून घेतात, मुक्त नाही करत तुम्हाला. तुम्हाला मुक्त करण्यासाठी परमेश्वरच पाहिजे आणि त्याचीच भक्ती तुम्ही केली पाहिजे. आणि जर कायमचं मुक्त व्हायचं असेल तर तुम्हाला स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक यांचं सेवादास्य करावं लागेल. या 4 पदार्थाचं 4 साधन आहेत आपले आणि 4 पदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर. जीव म्हणजे तुम्ही आहात, पण जीव आजपर्यंत कोणाला दिसला का? नाही. पण दिसतो कशाधार? प्रपंचाधार. तुमचं जे शरीर आहे ना, हे शरीर 5 भूत 3 गुणांनी बनलेलं आहे आणि यामध्ये जीव आहे. म्हणजे प्रपंचाधार तुम्ही दिसता, जीव कोणाला दिसत नाही. बघण्याचे देवता ज्या बघतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारे बघतात. माया आविद्याधार बघते, इतर देवता मळाधार बघतात. ते तुम्हाला नंतर कळेल की ते मळ म्हणजे काय आहे. जीव आणि प्रपंच हे 2 एकत्रच आहेत. हे जे शरीर आहे हे प्रपंचाचं आहे आणि यामध्ये जीव आहे. म्हणजे हा डेरा आहे आणि याच्यामध्ये जे जीव आहे ते पाणी आहे. जीव, प्रपंच आणि देवता. देवता ह्या अहितकारक आहेत. देवता सुख आणि दुःख देतात. जेवढं तुम्ही कमवलं त्याचा मोबदला तुम्हाला देतात. स्वतःच त्या काही देत नाही, फुकट काही देत नाही. तुम्ही एखाद्याला फुकट काही देता का? बिलकुल नाही. पण संतांना देता. का देता? की संत हे देवाचे असतात म्हणून. आणि म्हणून देवता ह्या काय करतात? सुख आणि दुःख देतात. आणि या सुखदुःखातून वेगळं कोण करतो? ना परमेश्वर करतो. तुम्हाला कधी सुख येतं तर कधी दुःख येतं. या शरीराधार तुम्हाला सुख येतं आणि याच शरीराधार तुम्हाला दुःख पण येतं. ऊन लागलं की चटके बसतात, दुःख येतं. पण थंडी वाजत असाल आणि कोमळ ऊन जर तुमच्या अंगावर पडलं तर सुख येतं. अशा प्रकारे सुख आणि दुःख ह्या देवता भोगवतात आणि सुख दुःखातून वेगळं करून परमेश्वर तुम्हाला आनंद देतात. तो परमेश्वर कोण आहे? तो श्री चक्रधर स्वामी आहे, श्रीकृष्ण महाराज आहे. श्रीमद भगवद्गीतेत सांगितलेलं आहे, न मे विदुसुरगणा न प्रभवं न महर्षः. 10वा अध्यायात बघा. 10वा अध्यायात सांगितलं देवाने की मी न मे विदुसुरगणा. सुर आणि असुर. सुर म्हणजे देवता, असुर म्हणजे असुर. महर्षय म्हणजे महान ऋषी, तपस्वी. यांना मी जाणत नाही, म्हणजे ते मला जाणू शकत नाही. हा 10वा अध्याय श्लोक आहे. जर तुम्हाला बघायचा असेल तर उद्या बघा. 2 नंबरचा श्लोक असेल. न मे विदुसुरगणा महर्षः. महान महान तपस्वी सुद्धा श्रीकृष्ण भगवंताला ओळखू नाही शकले. आणि म्हणून श्रीकृष्ण भगवंत कसा आहे तो श्रीमद भगवद्गीतेमध्ये तुम्हाला समजावून सांगितलेला आहे. पण अजून आपल्याला श्रीमद भगवद्गीता समजली नाही आणि म्हणून आपण गटांगळ्या खात आहोत, इथंच लोळत आहोत. आपला उद्धार नाही झाला. आपला उद्धार जर करून घ्यायचा असेल तर श्रीमद भगवद्गीता तुम्हाला समजावून घेण्याची खूप गरज आहे. पण श्रीमद भगवद्गीता ही संस्कृत मध्ये आहे आणि म्हणून आपल्या साध्या सुद्धा लोकांना समजणं हे खूप अवघड असं वाटतं.
आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कलियुगामध्ये तुम्हाला मराठीमध्ये लीळाचरित्र सांगितलं. या लीळाचरित्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी भक्तासोबत ज्या लीळा केल्या त्या लीळा म्हणजे देवाच्या आणि चरित्र म्हणजे माणसाचं. मग चरित्र माणसाचं म्हणजे जे माणसं देवाच्या सोबत राहिले ते भक्त, तेही माणसंच होते, देव नव्हते. देव देव होते. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हा आगमन करतात तेव्हा राहेर या ठिकाणी आगमन करतात. आणि म्हणून तुमच्यावाला हा नांदेड जिल्हा पवित्र पावन झालेला आहे. नांदेड जिल्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या श्रीचरणाने पावन झालेला आहे. आणि तुमचं गाव तर राहेरच्या नांदेडच्या मधात आहे. इकडे गेलं तरी देव, इकडे गेलं तरी देव, आणि इकडं गेलं तरीही तुम्हाला देव धर्म घडतो. परंतु तुम्ही गंगाच्या काठेवर आहात. तुमचं भाग्य आहे मित्रांनो की तुम्हाला दोन्ही साईडनं देव आहे. आणि देवाच्या मध्यभागी तुमचं गाव आहे. देव तुम्हाला सांभाळत आहे हे ध्यानात घ्या. देवाने तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे, पण तुम्ही देवाला विसरताय, त्याच्याकडे कानाडोळा करत आहात. जास्त झालं की माणसाला मात उत्पन्न होतो मित्रांनो. म्हणून मात उत्पन्न होऊ देऊ नका. कारण उतू गेलं तर दुधाचं पूर्ण तूप उतू जातं. कळतं ना तुम्हाला? उतू गेल्यानंतर साय येत नाही, ती साय सगळी खाली पडते, त्याच्यातलं तूप सगळं निघून जातं आणि राहतं फक्त दूध. मग त्याचं फक्त ताक होतं, ते आंबट असतं, तूप त्याच्यात जास्त निघत नाही. म्हणून जास्त झालं म्हणून उतू येऊ देऊ नका. काय ते इष्टोपयोगी लावा, देवधर्म करा, चिंतन करा, सप्तदुर्व्यसन आचरू नका. उतू येणं म्हणजे सप्तदुर्व्यसन आचरणं आहे, उगाच काहीतरी करणं आहे. आणि म्हणून ते करू नका. हा जिल्हा, हा परिसर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या पवित्र श्री चरणाने पवित्र झालेला आहे. आणि म्हणून तुम्हाला मी राहेरची कथा सांगणार आहे. खूप सुंदर अशी कथा आहे. देवाने चमत्कार दाखवले मित्रांनो. कारण आजकालचे लोक चमत्कार केले की नमस्कार करतात ना. आणि म्हणून गुणी आवडी उपजे अज्ञानाशी. जो अज्ञानजन आहे त्याला गुणाने आवडी उत्पन्न होते. गुण म्हणजे काहीतरी विशेष चमत्कार किंवा व्यवस्थितपणा. हे जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही त्याच्याकडे धावता, वेधून जाता. आणि वेध लागला की आवडी लागते, आणि आवडी लागली की सवड भेटते आपल्याला. आता बघा ना तुम्ही किती लोक आहेत, पण श्री चक्रपाणीवर त्या मंदिरावर एवढे येत नव्हते. कारण तुम्हाला समजायला लागलं की ते अशी अशी आवडी, अशा अशा कथा आहेत. कारण तुमच्या दोन्ही बाजूला, दोन गावाला मी 2 वर्ष राहून गेलो, तुमच्याकडे राहिलो. आणलो तुम्ही, फायदा घेतला त्यांनी, असा प्रकार झाला होता. आणि म्हणून तुमच्या गावाला असं वाटलं की आपले बाबा असून त्यांच्याकडे गेले आणि त्यांनी फायदा करून घेताना आपण रिकामेच राहिलो. आणि म्हणून तुमच्या गावकऱ्यांनी तुम्हाला गावात या ठिकाणी आणलेलं आहे की गावात तरी ऐका, गावात आणल्यावर तरी येतील. आणि म्हणून हे पदरामध्ये, ही झोळीमध्ये तुमच्या जे पडणार आहे मित्रांनो, ही शिदुरी, ही चांगली गाठ बांधून ठेवा. मी गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला आठवण की शिदुरे बाबांनी सांगितलेलं आहे, तुमच्या लक्षात येईल. आणि ते तुमच्या खूप महत्त्वाचं असेल मित्रांनो. आणि म्हणून राहेर या ठिकाणची कथा आहे, तीच कशी आपण बघणार आहोत. खूप सुंदर अशी कथा आहे. अहो, देवाला वाघ वेधले, ससा वेधला, साप वेधला, बेंडकी वेधली, भारद्वाजा पक्षी वेधला, पण माणसं वेदना, माणसं देवाकडे जाईना, है ना. देवाने सगळ्यांना जवळ केलं, माणसांनाही जवळ केलं, पशु पक्ष्यांनाही जवळ केलं. आणि म्हणून आधी आपल्याला माणसाच्या जवळ जावं लागेल, माणसासोबत बोलावं लागेल, माणसासोबत प्रेम करावं लागेल, या भूतमात्रावर प्रेम करावं लागेल. तेव्हा तुम्ही कुठं परमेश्वरावर प्रेम करता, आणि मग परमेश्वर तुमच्यावर प्रेम करेल, आणि मग तुम्हाला मोक्ष होईल. नाही तर तुम्ही घरी प्रेम करणार, दारी प्रेम करणार, कोणाला
ऐकणं, कोणाचंच मानाना है ना. गाडी काढली की कट मारून निघून जाता, कट लागलं की देवाकडे येतात असे लोक आहेत. कट लागलं की देव आठवतो, विडा वाहून दे पडलाय तो, नीट कर म्हणा देवाला. एका विड्यात नीट, आणि तिकडं हात लावलं की 500 घेतो. वर बघा, डोळे वाचवा, तोंड वाचवा आणि काहीच करा ना. हातात पेन घेतं, लिखाण करतं, जा 2000चे मेडिकल आणि 500 रुपयाचे लिहून द्यायचे. असा प्रकार आहे ना. आपण एका विड्यामध्ये देवाला सगळंच नीट करून घेतो, तरी देव म्हणतो ठीक आहे भाऊ, नीट करून देतो, पण आमुषा पौर्णिमाला तर येत जा माझ्याकडे. विसरू नको मला, आमुषा पौर्णिमाला तरी येत जाय, मी लक्षात ठेवत जाईन कोण कोण येत आहे. आणि मग तुझ्यावर लक्ष ठेवल्यावर मी तुला काही होऊ देणार नाही. मंदिरात कधी गेलास का तू, दान धर्म कधी केलास का तू, पुण्य नसे पदरात मानवा, राहू नको तू भ्रमात मानवा, राहू नको तू भ्रमात. भ्रमात राहू नका मित्रांनो. आपलं एवढी शेती, मला एवढं उत्पन्न होतं, मला एवढ्या गाड्या आहेत, माझ्याजवळ एवढे ट्रॅक्टर आहेत, माझ्याजवळ खूप काही आहे, मला काही गरज नाही. काटा मोडला तर चालता येत नाही मित्रांनो, आणि पाय मोडला तर प्रश्नच नाही. आणि त्याच्यानंतर पायन हात गेला किंवा अंगावरून वारं गेलं, वारं कळतं का? हा, वारं जातं है की नाही. मला काहीतरी होऊन जातं, मग ते अर्ध बंद पडतं, अर्ध चालू राहतं. आणि मग शिव्या शाप देणारे अर्ध बंद पड्यावर कशा शिव्या देतात बघा, तरी त्याचा कळ जात नाही. कळ त्याला काय म्हणतात तुमच्या इकडं? याची कळी अजून कमी झालीच नाही म्हणता लोक. पडेले बाजाव तरी सुद्धा असं करतो ते, बाईला पोरांना वगैरे वगैरे. आणि ती म्हणते बर तसं आहे का, दमदार आता उद्या चहा देत नाही आहे की नाही. मग सकाळचा चहा 10 वाजता चिप बसत, सुकून जातं सगळं, चेहरा गेरा सगळं. वरडा ना वरडा, आणि कळतो नाही काय बोलतो, काय कळतं का? बिलकुल नाही. शिव्या शाप किती देत होतं. आता जेवण बी नाही म्हणे, नखरे केले तर. कारण पळता येईना, हाणता येईना, धरता येईना, बोलता येईना, वार गेलो ना अर्धा अंग दी शिवाय दे द्या 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 है ना. लय धुवून घेतलं तुम्ही, आता द्या. हा, लोक सुद्धा येतात 4.5 रुपयाचा पुडा घेऊन भेटायला. तात्या कस काय, बरं आहे का आता? हा बरं आहे, बस. जैसे करसिना तैसे भरसिना, जैसे करसिना तैसे भरसिना, पापिया जगतात मानवा, राहू नको तू भ्रमात. जसे कर्म करणार ना तसं भरावं लागेल मित्रांनो. म्हणून चांगले कर्म करा, सत्कर्म करा. सत्कर्म कसे केले जातात हे ह्या लिळेमध्ये तुम्हाला समजणार आहे. कारण तुमच्या नांदेडची लिळा आहे, राहेरची लिळा आहे, खूप सुंदर आहे. पण पहिल्यांदा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना तुमच्या नांदेड परिसरामध्ये राहेर या गावाला वाघ वेधले, वाघ. आणि तुम्ही वाघा असून देवाकडे येणार, आणि ते खरे वाघा असून देवाकडे येतात. याचा विचार करा. लोक वाघ दिसला की शेतात पण जात नाही, खरं की नाही, घर सोडत नाही. आणि देव राहेरला गेले तर वाघ स्वामींच्या मांडीवर बसले. आणि म्हणून ती कथा बघा कशा आहे. व्याघ्र पिली खेळवणे, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी व्याघ्राची पिली खेळवली. व्याघ्र म्हणजे वाघ, वाघाची पिले. एका वाघिणीने एका वेलामध्ये त्या ठिकाणी दिले होते. त्या ठिकाणी वाघीण कुठेतरी चारा बघण्यासाठी गेली, आणि देव त्या ठिकाणी पोहोचले.
आणि पोहोचल्यानंतर ते वाघाचे पिले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बघून, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं सौंदर्य बघून धावतच श्री चक्रधर स्वामींकडे आले आणि मांडीवरी बसले आणि स्वामींनी त्यांना खेळवले. व्याघ्र पिले खेळवणे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हिंसक प्राणी यांना सुद्धा समज दिली. आणि म्हणून कितीही हिंसक आणि कितीही वेगळा माणूस असेल किंवा कितीही सप्तदुर्व्यसन आचरणारा माणूस असेल, त्याला हे तत्वज्ञान समज देतं. त्या तत्वज्ञानाने, या तत्वज्ञानाने माणूस माणूस होतो मित्रांनो. आणि म्हणून लीळा चरित्राचं त्या ठिकाणी पठण मनन चिंतन करत जा, ऐकत जा. आपलं चरित्र बदलल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. मग काही लोक असं म्हणतात की ही लीळा जाळीच्या देवाची आहे, सांगितली तिकडं म्हणून तिकडली, परंतु आहे इथली राहेर या ठिकाणची. राहेर जवळ असणारं जे स्थान आहे ना, हरणेश्वर आहे का ते, हरनाळा, हरनाळा या ठिकाणची कथा आहे. परंतु सांगितली कुठं? ज्या वेळेस सावळे दोरून जाळीच्या देवाला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी चालले होते तेव्हा सांगितले. आणि म्हणून ती लीळा तिथली आहे आणि इथली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणचा आपण तो फोटो बघत असतो, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा. आपण डोळे झाकून सांगत असतो की हे जाळीचे बाबा आहेत, हे की नाही. तो सर्वात जास्त फोटो आपला प्रसिद्ध झालेला आहे आणि म्हणून तो आपण बघत असतो. सावळे द्वाराहुनी स्वामी निघाले, सह्याद्रीच्या शिखरी आले. व्याघ्र पिलांना खेळविले, शांतविले जीवाला दयाळा. वंदन चक्रधरा दयाळा, वंदन चक्रधरा. सावळे दोरला निघत असताना स्वामी सांगत आहेत आपल्या भक्तजनांना की आम्ही वाघराचे पिले खेळवले. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना राहेर या ठिकाणी अवस्थान होते. मग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शेतामध्ये रानामध्ये एका ठिकाणी गेले. मग काय झालं? तेथ लहासी व्याली होती, म्हणजे एका वाघिणीने 2 बछड्याचे पिले दिले होते. मग काय झालं? पिली ठेवून ती पारधी म्हणजे शिकार करण्यासाठी निघाली. कारण तिला खायला पाहिजे, पोरांना खायला द्यायचं, आणि त्या प्राण्यांना दुसऱ्याची शिकार केल्याशिवाय खायला भेटत नाही. आणि म्हणून आमच्या देवाने सांगितलं, जीव जीवाचा आहार, जीव जीवाचा आहार आहे. आणि म्हणून प्रत्येक माणूस एकमेकावर अवलंबून आहे. तुम्ही ही बघा, जीव जीवाचा आहार आहे. तुम्हाला खायला देवाने चांगलं दिलं, परंतु काही लोक जीवाला खाऊन टाकतात. काही लोक बोकडे, कोंबडे, बैल काही पण खातात. का? जीव जीवाचा आहार. पण तो आपला आहार नाही, तो हिंसक प्राण्याचा आहार आहे. परंतु आपण हिंसक झालो आणि ते सात्विक झाले, ते देवाजवळ आले आणि आपण देवाच्या दूर चाललो. हेच आपल्याला कळना आपण काय करायला लागलो. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तुम्हाला ही कथा सांगत आहेत, कारण ही कथा ऐकून तुमची व्यथा दूर झाली पाहिजे. आणि तुमची ही व्यथा आहे की तुम्ही अत्याचार, सप्तदुर्व्यसन सर्व सोडून द्यायला पाहिजे. आणि म्हणून आपलं चरित्र कसं पाहिजे
ना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या लीळा चरित्रात ज्या भक्तांचं चरित्र सुंदर आहे तसं आपलं चरित्र चांगलं पाहिजे. नाही तर लोक गावात सुद्धा आपलं नाव नीट घेत नाही, कारण गावातल्या लोकांना तो त्रास देतो असा माणूस गावकऱ्यांना सुद्धा नाही पाहिजे. आणि म्हणून आपण गावात आलो किंवा गावात आहोत तर आपल्याला चार चौघाने चहा प्यायला नेलं पाहिजे, ते तुमचं चरित्र. नाहीतर घरी चहा असून सुद्धा त्याला सांगायचं इथं चहाचं बघूनच नाही, साखरपत्ती समज संपली. काही लोक 4 वाजता मुद्दामून कोणाच्या घरी जाता, चहा ठेवला काय म्हणता, कारण ते चहा पाजायच्याही लायकीचं नसतं. येऊन जाऊन घर धुंडत आणि बघत, कारण त्याचं चरित्र चांगलं नसतं आणि म्हणून लोक त्याला चहा सुद्धा पाजत नाहीत. म्हणून आपलं चरित्र असं बनवा की लोकांनी आपल्याला आपल्या घरून चहा पाजण्यासाठी त्याच्या घरी घेऊन गेलं पाहिजे. हे खरं चरित्र. काय चरित्र असं बनवा मित्रांनो की आपल्याला लोक बोलवायला आले पाहिजे. नाही तर आपणच कोणाच्या घरात घुसायचं का? चहा ठेवला वाटतं आमच्या बहिणीनं, हो त्यासाठी ये. ती म्हणते ये लवकर बस. ठेवलेलाच आहे, तुम्ही आलं की आम्हाला चहा ठेवावा लागतो, तुम्ही नका टेन्शन घ्यायचो, नका सांगतो आम्हाला. ती म्हणते तिकडं, है की नाही? आणि हे म्हणते इकडे आला का ये बस, चहा कर, दूध आहे का? आणि त्याला म्हणा छटाक भर साखर आण. पाहिलं का? असा प्रकार होऊन जातो. मग त्या ठिकाणी लहासी व्यालेली होती. मग त्या ठिकाणी दोन्ही काखामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ते पिले धरले वाघाचे. आईशी क्षणो एक खेळविता ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या वाघाच्या पिलांना स्पर्श केला, संबंध दानाचे फळ दिले आणि त्यांना खेळवत आहेत. मग काय झालं? तो लहासी आली म्हणजे तितक्यात वाघीण पोहोचली आणि पोहोचल्यानंतर काय होते? मग त्या ठिकाणी बघितलं, आल्यानंतर बघितल्यानंतर त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींकडे ती घुरून बघत आहे. मग काय झालं? आणि मग तेच त्या ठिकाणी गोसाविया ते डोळे वासवून घुरू बघत असते. त्या ठिकाणी बघितलं त्या वाघिणीनं की माझे पिलं या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी घेतलेल्या आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी ती देवाकडे डोळे वासून बघत आहे, कारण पिले तिचे आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी तिला राग आलेला आहे, कारण देवाच्या मांडीवर ते जाऊन बसलेले आहेत. पण त्या ठिकाणी तिचा राग सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी कृपा दृष्टीने अवलोकन करून त्या ठिकाणी ती राग बाजूला झालेले आणि जाऊन आपल्या जागेवर बसलेले आहे. मग आणि तिचा रोग निवर्तला. मग तिचा जो रोष होता तो निवर्तला म्हणजे गेला. मग ते जाळीची आसुनी. मग त्या ठिकाणी त्या गेलेल्या आहे. गेल्यानंतर त्या ठिकाणी ते आपल्या घरात बसले आणि पायावर आपलं मुंडकं त्या ठिकाणी टेकून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना बघत आहे. आणि मग जिभेनं आपल्यावर त्या पिलांना ती चाटत होती. त्या वाघाच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलं, घे बाई तुझे पिले. मग गोसावी नावेक खेळविली. देवाने स्थितीचा संचार केला त्या पिलांना आणि मग दोन्हीकडे 2 हाताने त्या ठिकाणी तिच्याकडे सोडले, घे बाई तुझे पिले. आणि मग तिने घेतले. ते काय म्हणतात देव? जा बाई सांभाळा फुली पिले.
त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी ते पिले त्या वाघिणीकडे सोडले आणि सांगितलं, तुझे पिले तू सांभाळ नीट. पण ते वाघाचे पिले सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींजवळ बसले. देवाचा स्पर्श झाला, संबंध झाला. ते वाघिणीला सोडून देवाकडे येत होते. पाहिलं का? वाघिणीच्या पिल्याला सुद्धा समजतं की देव आपल्याला वाचवणार आहे, आणि म्हणून ते वाघिणीचे पिले सुद्धा देवाकडे येत होते. आपण वाघासारखा असून देवाकडे येत नाही. याचा विचार करा, किती घाबरतो आपण या कपड्याला. आपल्याला नाही घ्यायचे, मरणार आम्ही इथं, पण नाही घेणार. वाघाचे पिले दोघही म्हणतात, महाराज आम्हाला तुमच्या सोबत यायचं. आणि तुमचे पाहुणे राहुणे 2 दिवस राहिले की म्हणतात, कधी जाणार आहे तुम्ही, है ना. आणि आमच्या मार्गातले लोक काय म्हणतात, किती दिवस राहून जाता का, इथंच घेता का, राहता का. म्हणतात नको रे बाबा, बरोबर इकडच. एखाद्या पाहुण्याची राहून बघा 10-15 दिवस, मग कळन तुम्हाला की पाहुणा तुम्हाला किती सांभाळतो, है ना, मार्ग सांभाळतो. एवढा मोठा परमार्ग देवाने दिलेला आहे, परमेश्वराने दिलेला आहे, आणि त्या परमार्गात आपल्याला करमत नाही मित्रांनो. आणि म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की आपण आपल्या मार्गाला लागायला पाहिजे, है ना. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी हा मोक्ष मार्ग निरूपण केलेला आहे, आणि म्हणून या मोक्ष मार्गाला जो लागतो त्याचा मोक्ष होतो मित्रांनो, इतरांचा होत नाही. मग गोसावी विजय केले. देवाने ते पिले त्या ठिकाणी वाघिणीकडे दिले, आणि तदनंतर आपण आपले निघून गेले. जो गोसावी आते देखती तो पाहतची होती. जोपर्यंत देव जात नाही तोपर्यंत काय होत होत, ते पिलं देवाला बघत होते, ती वाघीण सुद्धा देवाला बघत होती. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्या वाघाला त्या ठिकाणी वेद दिला, स्थिती दिली मित्रांनो. वेद निर्माण होतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या सहवासाने, श्रीमूर्तीने मित्रांनो. म्हणून मार्गवेद, मूर्तिवेद, नामवेद, असे स्थानवेद, असे 4 प्रकारचे मित्रांनो वेद आहेत. वेद म्हणजे आवडी, आवडी म्हणजे सवडी. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी आवडी लागलेली आहे मित्रांनो. तुम्हाला मार्गाचा वेद लागलेला आहे. शिदोरी मार्ग आलाय म्हणे, है ना. वाडीला आहे म्हणे. आता म्हणत असताना तुम्ही एकमेकात, वाडीला आलाय म्हणे, वाडीला आपल्या. आणि वाढून चिकाळ्याला जाणार आहे म्हण. काय माय ना आपलं इथं कधी आणता काय माहिती. आला होता 2दा, पण काही मिळाला नव्हता म्हणे आपला. आता कौरक, आणि आता तिथं आणून काय फायदा आहे, आपल्याला जाणं होईना. मग कसं करायचं, मग गावात आणायचं का, पण कोण आणीन, आपल्याला वाटतं आणावा, पण कोण आणीन, अशी चर्चा तुमची चालू होती का नाही, तुम्ही तुमच्यातच म्हणा, होती का नाही तुम्हीच बघा. आणि जर अशी चर्चा तुमच्यात असेल तर समजायचं तुम्हाला मार्गाचा वेद लागलेला आहे. आणि तो वेद लागल्यामुळं तो वेद तिथपर्यंत पोहोचला, आणि मार्गाजवळ पोहोचला, आणि मार्गाला शेवटी तुम्ही आणलंच, कारण तुम्हाला तो वेद होता, तो मार्गाचा वेद लागला होता. आणि म्हणून तो वेद आज पूर्ण झाला मित्रांनो. आज तुमच्या गावामध्ये, उमाटवाडीमध्ये तुम्ही हा मार्गाचा वेद म्हणजे परमार्ग आणि लीळा चित्राचं चिंतन करण्यासाठी आणलेला आहे. खूप सुंदर असा तुम्हाला वेद लागलेला आहे. मग अशाच प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी वामन पेंडीच्या घरी पोहोचले. राहिरी वामन पेंडी नाव ब्राह्मण. ब्राह्मण लोक आपले झाले ना, आपले लोक ब्राह्मणाचे झाले मित्रांनो. देवाच्या काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सोबत ब्राह्मण लोक सर्व कर्मकांड सोडून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींसोबत आले, आणि आपल्या बापदाद्यांनी आपली देवपूजा आपल्या घरी त्या ठिकाणी सांभाळून ठेवली. सगळं आपलं आहे, परंतु आपलंच आपल्याजवळ असून आपल्याला माहिती नाही की आपलं काय आहे, असा प्रकार आपल्या झालेला आहे. आणि म्हणून आपण सैरावैरा धावत असतो मित्रांनो. आणि म्हणून वामन पेंडी हा ब्राह्मण, या ब्राह्मणाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना 1 महिन्याचा दंडवत घातला होता की महाराज आपल्याकडे रोज जेवणाला यायचं,
है ना. आता लोक घालतात 1 दिवसाचा 2 दिवसाचा, आता तुम्ही घातला 10 दिवसाचा, है ना. असा दंडवत, असा मार्ग मिळा. पूर्वी तुमचे पूर्वज इथं आणत गेले, तुम्ही विसरत गेले. हा, काय मार्ग आणतान, काय बाबाला जेव घालतान, असा प्रकार तुमच्यात निर्माण झाला. पण तो प्रकार निर्माण झाला, त्याला बाजूला करण्यासाठी पुन्हा मार्गच आणणं, मार्गाचाच वेध लागणं, आणि तेव्हा तुम्ही मार्गाला लागता, नाही तर तुमचा मार्ग बदलून जातो. काय, तुमच्या घरी सुद्धा तुम्ही सुखी राहत नाही, तुमची लाईन बदलून जाते. तुम्ही सत्वस्थ मार्गाने जायचं तर तुम्ही त्या ठिकाणी हिंसक मार्गाने जाता. आणि म्हणून देवाने 2 रस्ते सांगितले. माळेकराचा दृष्टांत सांगितला. या वाटा जशी तरी नगरापुरावरी पडा होशी, या वाटा जशी तरी चोरी नागवी जशी का वागे खाई जशी. बघ तुला कोणत्या रस्त्याने जायचं, पण मार्ग म्हणजे परमार्ग. हा मार्ग आणल्याशिवाय आपण मार्गाला लागत नाही. आणि म्हणून तुमच्या गावकऱ्याने चांगला विचार केला, मार्गच आणू म्हणे. कारण मार्ग आणले की देवपूजा आली, दंडवत आले, सगळं आलं. आणि संकल्प आला, उपार दाखवणं आलं, हे सगळं आलं. कारण काही लोकांना उपार दाखवता येत नाही, काही लोकांना गंध लावता येत नाही, काही लोकांना संकल्पही सोडता येत नाही. संकल्प सोड म्हणलं की ते पाणी हातात घेतं डोक्यावर टाकत बाबाच्या, अशा प्रकारे आहे ना. दंडवत घाल म्हणलं की रपकन दिवशी पडत. आणि मग म्हणतो काय झालं, म्हणजे काय नाही दंडवत घालवलं, पण रपकन कस काय एवढी पडली वरतून खाली, ते वरतून डायरेक्ट टाकून देतं खाली जमिनीवर. त्याला असं वाटतं की बाबा असे दंडवत घालायचे, है ना. आणि म्हणून ते रपकन टाकतं, कारण कधी घातलेलं नाही, कधी आलेलं नाही, कधी बघितलेलं नाही. आणि इथं पंक्तीला आलं, कशाला आलं, रपकन घालतं, है ना. मग त्यांनी जर रोज बघितलं की हे बाया कसे घालता, माणसं कसे घालता, हे सत्संगात कळतं. मग सत्संगात त्याला माहिती आहे की बा सत्संगामध्ये पहिला एक गुडघा टाकायचा, मग दुसरा टाकायचा, मग हात टेकायचे, मग मुडगं टाकायचं, है ना. आणि मग पुन्हा उठायचं, मग एक गुडघा उचलायचा, मग दुसरा पुन्हा उचलायचा, मग उभा राहायचं. ते रपकन वरतूनच डायरेक्ट हात खाली टाकतं. वाजणार नाही तर काय, झाड पाडण्यासारखं रपकन दिसे, है ना. असा प्रकार होऊन जातो. मग बाबा माग वळून बघतो, काय झालं म्हणे, आमच्या घरचे दंडवत घालून राहिले. असं आहे का म्हणे, लयच भारी घालता दंडवत म्हणे. बाबा आमुष्या पौर्णिमाला बी नाही, म्हणून इथं धरून आणला म्हणे. आता बाबा पुढे होय, हा पंगते, चला तिकडे घेऊन आपलं हे हा उपार. नाही ते उपार घेऊनही येत नाही, एखादं येतं ठेवून जात. तू बघ उगाच बाबा देखता बोलू नको बरं का, हा सांगून ठेव तुला. ते थांबतच नाही. हो, त्याला माहिती इथं असली की बाबा म्हणे गंध लावा, हार घाला, इकडं दंडवत घाला, आणि 4 चौघात काय म्हणता, आणि नाही करता आलं की राखून असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. आणि म्हणून कम से कम इतकं तरी शिका, जेणेकरून आपण मानव आहेत असं लोकांना वाटलं पाहिजे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले, वामन पेंडीच्या घरी गेले. आणि मग त्या वामन पेंडीच्या घरी गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी आवारामध्ये पाठ टाकले. आज पाहिलं ना तुम्ही किती पाठ टाकले होते, किती स्वागत केलं होतं. तुम्ही आज जर संतांचं करणार, राजकुमाराचं करणार, तर उद्या देव तुमच्या घरी येणार आणि देवाचं स्वागत तुम्हाला घडणार. आणि म्हणून या ठिकाणी तुमचा किती चांगला संस्कार आहे, एवढं मोठं स्वागत तुम्ही करता, है ना. उद्या नक्कीच संत प्रसन्न झाले, संत तोषले की देव तोषणार, आणि देव प्रसन्न होऊन तुमच्या घरी येणार. मित्रांनो, ह्या अशा प्रकारे सेवा करत राहा. मग तेही ब्राह्मणे देखिले, पाहिलं त्या ठिकाणी ब्राह्मणाने, आणि त्या ठिकाणी आले देव. आणि मग आसनावर बसवलं आणि नमस्कार केला त्या ब्राह्मणाने. आपल्या पत्नीला बोलवलं, अगं इकडे ये म्हणे. काय म्हणे, स्वामी आलेत आपल्या इथं, मी दंडवत घातलाय स्वामींना. मग आणि मग सांगितलंय बघ, या स्वामींना रोज भिक्षा देत जा. स्वामी भिक्षा करायला आले, भिक्षा मागितले, भिक्षा घेतली, आणि सांगितलं चांगल्या प्रकारे स्वामींना निष्पन्न करून पदार्थ देत जा बरं, असं सांगत आहे हा ब्राह्मण आपल्या पत्नीला, ब्राह्मणीला. मग काय म्हटलं, जी जी महाराज, 1 महिना आमच्या घरी तुम्ही भोजनासाठी यावं, आमच्या घरी भिक्षेला यावं, असा दंडवत घातला. म्हणून 1 महिना तुमचे पूर्वज इथं मार्ग ठेवत गेले. विचारा तुमच्या बापदाद्यांना ठेवले का नाही तर, है ना. आणि म्हणून तुम्ही मार्गाला लागेले.
तुमच्या घरी देवपूजा आहे ना, तुम्ही महानुभाव आहेत, कुळाचे महानुभाव आहेत तुम्ही, आजकालचे नाही. काय त्या पूर्वजांनी तुमचा महानुभाव संप्रदाय हा धर्म टिकून ठेवला, आपलं कुळदैवत टिकून ठेवलं आहे ना, हे मंदिर बांधलं. अशा प्रकारे आपले पूर्वज मार्गाचे मेळे आपल्या गावात आणत होते. कशामुळे आणत होते? की गावातले लोक सुधारले पाहिजे, आपले लेकरं सुधारले पाहिजे, आपला धर्म काय आहे हे आपल्याला समजला पाहिजे. आणि म्हणून मार्गाचे मेळे या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी आणले आणि आता तुम्ही सुरुवात केलेली आहे. आणि ही सुरुवातच राहू द्या मित्रांनो. दरवर्षी काही ना काहीतरी एक सप्ताह तरी आपल्या गावाच्या वतीने महानुभावांचा सप्ताह, श्री प्रभूचा सप्ताह म्हणून असा या ठिकाणी तुम्ही करत जा. आणि या ठिकाणी असलेलं चिंतन करत जा, जेणेकरून तुमचे जे सर्व महानुभाव संप्रदायातले लोक आहेत ते त्या ठिकाणी सतत देवधर्म करत राहतील आणि सात्विक राहतील. आणि जर असं जर तुम्ही नाही केलं तर ते सात्विक सोडून त्या ठिकाणी दुसऱ्या लाईनला लागून जातील आणि मग त्यांना आवरणं अवघड होऊन जाईल. लगाम जर समजा घोड्याला नसला आहे ना, लगाम असतो घोड्याला दातामध्ये, अशी कडी असते आणि त्या ठिकाणी दातात त्या ठिकाणी मागून तो असा लगाम घालतो. इकून दाबला की इकडं घोडा वळवतो, इकून दाबला की इकडं घोडा वळवतो आणि असा केला की घोडा उभा राहतो. लगाम पाहिला असेल ना तुम्ही. लगाम नसला मित्रांनो की घोडा खुंकडं सुटतो. लगाम नसल्यानंतर दातामध्ये त्या ठिकाणी लगाम असला त्याला खाता येत नाही, पण लगाम काढून त्या ठिकाणी त्याला चरायला सोडलं जातं. पण चरायला सोडल्यावर त्याला पायाला बांधल्या जातं. बांधतात की नाही? दोन्ही पायाशी एकत्र बांधतात, कारण त्या ठिकाणी त्याला पायालाही बांधलं नाही तर ते सुटत. काय घोडा सुटतो मग त्याच्या नाकात वारं घुसतो आणि ते कुंकडं पडतं आणि मग कधी कोण्या खड्ड्यात पडन किंवा कुठं जाईन, कशाला धडक मारेन काहीच सांगता येत नाही. म्हणून लगाम महत्वाचा आहे मित्रांनो, गुरु महत्वाचा आहे मित्रांनो, देव महत्वाचा आहे मित्रांनो. ज्यांना लगाम नाही आहे ना, म्हणजे उपदेश नाही, त्यांचं बघा तुम्ही काय हाले. ते कसे पळतात, कशी की खांतात, असं करतात ते. कट बी हाणतात ते, त्यांचा कट बीट बघायचा थोडासा, असं करतात. लगेच सुटतात. काय लगामच नाही है ना, बापाची भीती नाही, आईची भीती नाही, गावाची भीती नाही. आणि कोण काय करत असं करत ते, कोण काय करतं आपल्याला आहे का नाही, असा प्रकार आहे. का बरं? लगाम नाही है ना, भीती नाही. म्हणून भीती पाहिजे मित्रांनो, देवाची तरी भीती पाहिजे है ना, गुरुची तरी भीती पाहिजे है ना. गुरुला देवालाच लोक घाबरायला लागले आता, बापाला तर प्रश्नच नाही. बापाला तर तोंडावर वापस बोलायला लागले लोक आता. काय बापाने सांभाळलं, बापाने सगळं केलं, बापाच्याच पिठावर गोट्या मारतो. एखादा एकर घेतलं का एखाद्याने, तिथं जर गोट्या मारतो, तेच वाटून घेतो आणि त्याच्यातच ते कणवतो. माझं हे आहे की नाही, असे लोक झाले मित्रांनो. असा प्रकार झाला. कशामुळे झालं? त्याला लगाम नसल्यामुळं, त्याला लीळाचरित्र माहित नसल्यामुळं. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्या मुलांना बाळांना आपण लगाम लावला पाहिजे. मग अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ब्राह्मणाच्या घरी गेले आणि ते दाम्पत्य म्हणजे पती आणि पत्नी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना विनंती करतात, महाराज 1 महिना आमच्याकडे भोजनाला यायचं, रोज भिक्षा घेऊन जायचं. मग तत्परता बहुत करी ती, इतकं त्या ठिकाणी ते भिक्षा व्यवस्थित आणि इतकं वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तिथं जायचंय तर त्याच्यावाली पत्नी त्या ठिकाणी भिक्षा घेऊन दारात उभाच राहायची. कोण? वामन पेंडीची पत्नी. आपण तर एखादा भिक्षाला आला तरी म्हणतो पुढच्या घरी जा. एखादा साधू आला तर यावर्षी बाबा काहीच पिकलं नाही, चला आहे की नाही, असं आपण असून सुद्धा न देणार आहेत आपण. आणि इकडे काही होऊन जाईल, खराब होऊन जाईल, फेकून देतो, पण साधू संतांना देणार नाही. असे बी लोक आहेत तुम्हाला सांगतो. लोक म्हणताना वाया जाईन पण याला द्यायचं नाही, अशा प्रकारचे काही लोक आहेत. ब्राह्मणाची पत्नी एल्लाईसा ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं पाणी पात्र म्हणजे भिक्षा तयार करून ठेवते. स्वामींची वाट बघते की स्वामी कधी येतात भिक्षेला. बडवे पाणी पात्र दे. चांगल्या प्रकारे पाणी पात्र ती देत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आपल्या स्वीकारावर तिच्यावाली भिक्षा स्वीकारतात आणि मग तिथून निघून जातात.
राहेर या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं वास्तव्य आहे, पण भिक्षाला वामन पेंदीकडे जातात, कारण दंडवत त्यांचा आहे. तसं तुम्ही दंडवत घालता ना मार्गाला, की 1 महिना आमचंच सगळं. आणि म्हणून पूर्वीचे लोक असा कुडाचा आश्रम करून त्यांना देत होते, पाण्याची व्यवस्था करून देत होते, आणि आपला सगळा पुरवठा त्यांना देत होते, आणि मार्गमंडळी त्या ठिकाणी राहत होती. तसं स्वामींना या ब्राह्मण आणि ब्राह्मणीच्या पत्नीनं दंडवत घातलेला आहे, की महाराज 1 महिना आमच्याकडेच भोजन करायचं. मग एक भानगड अशी झाली, एक दिवशी अचानक उगवला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी भिक्षेला जात आहेत, येत आहेत, जात आहेत, येत आहेत, पण काळाने हल्ला चढवला मित्रांनो. वामन पेंदीची पत्नी एक दिवशी अचानक वारली. देवदर्शनाला गेले. वामन पेंदी दुःखी झाला. तो पत्नी मेला म्हणून दुःखी नाही झाला. तो म्हणतो, देवाला दंडवत घातला 1 महिन्याचा, आता मग दंडवत अधुरा राहिला. स्वामींना भिक्षा कोण देणार, कोण तयार करणार? मी तर दंडवत घालून ठेवला. तुम्ही दंडवत घातला आणि त्या ठिकाणी काही संकट आलं तर काय करणार आपण? म्हणून त्यावेळेस माणूस दुःख करतो की आपण साधू संतांची सेवा नाही करू शकलो. म्हणून वामन पेंदी दुःखी होत आहे, आणि दुःखी होऊन त्या ठिकाणी म्हणत आहे, माझी पत्नी मेल्याचं मला दुःख नाहीये, पण स्वामी माझ्या घरी भिक्षाला येणार, मग त्यांना भिक्षा कोण वाढणार? त्यांची गैरसोय होत आहे. आता आपण तर आपली सोय बघतो. बाबा लोकांचं काही हो, संतांचं काही हो, बसले जेवायला. हा खरं ना? विचार करतो का आपण? नाही. आधी संतांचा विचार केला पाहिजे मित्रांनो, साधूचा विचार केला पाहिजे. तसा हा कोणाचा विचार करतो? देवाचा विचार करतोय. मग स्मशानात घेऊन जाताना वामन पेंधी रडू लागले. वामन पेंधी म्हणतो, मी इतका देव धर्म करतो, सगळं व्यवस्थित करतो, मी देवाला दंडवत घातला, देव माझ्या घरी 1 महिन्यापासून जेवत आहेत, हे ना, पण आता जेवण बाकी आहे, आणि मी देव धर्म करतो, माझ्याच घरी दुःख यायचं होतं का? बघा तुम्ही, आमचे काही लोक आहे ना, 3ला उठता, नवरात्रात जाता, पदयात्रात जाता, पंक्ती करता, आणि यांच्याच मागं दुःख येतं. आणि मग ते कदरून काय म्हणतो, मी तर इतका देव धर्म करतो, माझ्याच मागं देव लागला, मोज नाच झालं, मोज चोरीला गेलं. मग शेजारी पाजारी म्हणतात, तुम्ही तर लय देव धर्म करता ना, तुमचं तर काहीच नाही व्हायला पाहिजे ना, तुमचं कशाने झालं असं? काय करावं म्हणे. तुम्ही नीट करत नसताना मग देव धर्म असंही म्हणून देतात, एक टोचणे हाणून देतात. तुम्ही काय नीट बुद्धीनं करता काय? काहीतरी स्वार्थ असन, हे ना? नाही बाबा, तसं काही नाही. आणि मग तो देवासोबत भांडायला लागतो, महाराज काय कमी पडली माझ्यावर सेवा, का मला तो असं दिलं नाही, का माझा मुलगा घेऊन गेला, का माझी पत्नी घेऊन गेला, काय चूक होती माझ्या सेवेमध्ये? देवासोबत भांडायला लागतो हा जीव. पण कर्मानुबंधीनी मनुष्य लोके मित्रांनो, प्रत्येक माणूस कर्माने बांधलेला आहे. त्याचं आयुष्य जेवढं आहे तोपर्यंतच तो राहतो. ते सुखाचे सोयरेत मित्रांनो आपल्याला. कोण कोणाचं मरण कधी कोणाला काय माहिती मित्रांनो. पण तो देवावर नाराज नाही झाला, फक्त नाराज यामुळे झाला की देवाला भिक्षा कोण वाढणार, आणि रडायला लागला तो. वामन पेंधी रडत आहे. मग आता काही करीना, महाराजाला भिक्षा कोण देईना, ऐसा मनोने स्मशानात रडू लागला. महाराजांचं कस, माझ्या लेकराचं कस, माझी पत्नी अर्ध्यामध्येच मला सोडून गेली. अर्ध्यामध्ये माणूस सोडून गेला की माणसाचा उन्हाळा होऊन जातो मित्रांनो. पत्नी गेली तरी होतो, पती गेला तरी होतो. एखाद्या वेळेस पत्नी गेली तर पतीचा होत नाही, कारण तो दुसरी करून घेतो. पण पत्नीचं खूप अवघड आहे मित्रांनो. त्या पत्नीला दुसरा नवरा नाही करता येत. तुमच्यात तर करतच नाहीत, पण आता लोक काय माहिती काय करतात,
आणि काही भागात तर तुम्हाला सांगतो कित्येक वेळेस करतात. असेही लोक आहेत काही, नाही जमायला लागले की चेंज करतात. आता इथून पुढे असंच होणार आहे मित्रांनो, कारण हे कलियुग आहे मित्रांनो. खूप अवघड झालं. थोडं सुद्धा सहन करणं कोणी कोणाचं, थोडस वापस बोललं की जाईन मी, आधीच तो भेटाना, त्याच्यात पुन्हा चालले म्हणते है ना. मग हे त्या ठिकाणी बोलता बोलता त्या ठिकाणी आवरून घेतो. जाऊ दे बाबा, जाईन घेईन. ती म्हातारी म्हणते किंवा म्हातारा म्हणतो म्हातारीला, चिप्पस नको बोलू. आणि त्याचा गैरफायदा काही लोक घेतात. हा कशी दबली कशी दबली, खरं की नाही, असा गैरफायदा घेतात काही लोक. आपली आई आहे, आपला बाप आहे म्हणून सांभाळा मित्रांनो, नाहीतर खूप अवघड आहे. सदा भांडे वाजतील तुमच्या घरी खटाखट. हा इकून भांड की तिकून उलथणं, इकडून कडची तर तिकून तवा फटाफट. हा असे फुगे फोटताना मग काय झालं काय झालं, काय नाही म्हणे मांजर पळाली. लोकांना कळालं की सगळी घरची बाहेर येते ना, म्हणून नाही नाही ते शेल्फावर मांजर होती ना, तिला दिसलीच नाही. ती खाली पडली की सगळे भांडे खाली पडले. पाहिलं का किती झाकून घेत आहे दोघांचे भांडणं. आणि किचन मध्ये भांडणं लागले दोघांची झटापट. कशामुळं असंच जेवणावरून मीठ कमी झालं किंवा तिखट झालं, असंच नावं ठेवायचं आपलं, असा प्रकार किंवा सासू सुनाच आहे की नाही, असा प्रकार आहे मित्रांनो. नीट राहा, नका भांडणं करू. हा नका दाखवू लोकांना आपल्याला. प्रत्येक घरात कचरा असतोय ध्यानात ठेवत जा, आणि प्रत्येकाला चिपड येतात हे बी ध्यानात ठेवत जा. हा नाही तर सकाळी बघा तुम्हाला येतात की नाही. नुसतं काळ द्यावं ध्यान करा. अर शिदोरी बाबा सांगत होता आपल्याला बी चिपड हे. हा म्हणून याच्या त्याच्याकडे नका बघत बसू. या असून ते तसं तुला पण चिपड आहे. हा तू या घरी कचरा आहे, सुपडीत भरताना ध्यान करा माझ्यावली. हा बाबा सांगतच होता. हा प्रत्येक घरात कचरा आहे. तुम्ही फक्त शेजाऱ्याच्या दरुजामध्ये असा पुढे कचरा टाकून बघा. काय असं घर आहे समजा, त्याच्या असा पुढे घाला पुंजा, बघा तुम्ही काय होतंय. ही लगेच घरातून बाहेर येते. हिला इथंच मायात घरासमोर पुंजा घालला काय, हे भेटली काय जागा. तू या कोण थोडंच घातला म्हणे, मी त्याच्या कोण घातलाय, माया घराच्या समोर घातला म्हणे तो सुरू. हा सकाळी सकाळी पहाटच हा दणका. हा लोक लगेच बघायला येतात, काय झालं काय झालं, पुंजा ठेवला म्हणे आमक्याच्या बाईने त्याच्या घरासमोर. तिला कळना का उखांड्यावर नेऊन टाकायचा. काही लोक असं म्हणतात, ते म्हणते का टाकेन, त्याची जागा आहे का, रोड आहे असं. पाहिलं का लय अवघड आहे मित्रांनो. नुसता पुंजा जरी पुढे घातला तरी भांडणं होतं. म्हणून तो पुंजा करू नका, त्याच्याही घरी कचरा आहे, तुझ्या घरासमोर आणून टाकला तर मग तुम्ही असंच करा. फक्त उठलं की हेच करायचं, त्यानेही करायचं तुम्ही करायचं, सुखच नाही. भाकरी खायचं आणि हेच करायचं. देव नाही धर्म नाही काहीच नाही. लागन तर काही अंगी नोगच कोणाच्या घरासमोर कचरा नका करत जाऊ, आपला कचरा होऊन जातो. आपण दुसऱ्याचा कचरा करण्याचा विचार करतो ना तर आपला कचरा होतो मित्रांनो. हे ध्यानात घ्यायचं कधी पण. वामन व्यक्ती त्या ठिकाणी रडत आहे त्या स्मशानामध्ये, आणि देवाला त्या ठिकाणी देव तिथं आगमन करतात, देवाकडतो जातो. आणि मग तो रडायला लागला की आता देवाला पाणी पात्र कोण देईन, देवाला भिक्षा कोण वाढेल, आणि देवाला मी 1 महिन्याचा दंडवत घालेल, कसं होईन आता माझ्यावलं. आणि म्हणून दुःख करी, दुःख करत आहे तो. दुबळा ब्राह्मण आहे त्या ठिकाणी, गरीब ब्राह्मण आहे तो, दुःख करायला लागलो. आणि मग रडायला लागला, डोळ्यात पाणी त्याच्या पडायला लागलेलं आहे. एक पायली भर त्याला रोज तिंबावं लागतं, आणि त्याच्यावाले ते लेकरं तेवढे आहेत. मग एवढे लेकरं त्याला आहेत, आणि या लेकराला कोण खाऊ घालेल आता, देवाला कोण भिक्षा देईल.
एवढं लागत असून, एवढा गरीब असून सुद्धा देवाला 1 महिन्याचा दंडवत घातला. आपल्या घरातून फेकून देतो आपण, तरी तुम्हाला सांगतो साधूला देत नाही आपण. याचा विचार केला कधी तुम्ही? पाहना, त्या ब्राह्मणाजवळ काहीच नाही, त्याच्या घरी पसाभर लागतं आणि इकून तिकून आणून त्या ठिकाणी तो खातो. त्याच्यामध्ये देवाला त्या ठिकाणी दंडवत घातला, महाराज माझ्या घरी भिक्षेला यायचा 1 महिना. आणि त्याच्यामध्ये त्याची पत्नी वारून गेली. मित्रांनो, किती दुःख झालं त्याला, रडायला लागला तो त्या स्मशानामध्ये. माझ्या लेकराला कोण बघन, माझ्या लेकरांना आंघोळ कोण घालन, त्याला शिकवण कोण, त्याला कडाव कोण घेईल. मग त्याला त्याची पत्नी मेली म्हणून काहीच वाटत नाही मित्रांनो. पण माझ्या देवाला मी दंडवत घातला 1 महिन्याचा, त्या देवाला भिक्षा कोण देणार, आणि म्हणून तो दुःख करत आहे. आणि ती स्मशानामध्ये त्या ठिकाणी आणलेली आहे. आता सरणावर ठेवली. त्याच प्रांतामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बसलेले होते विजनाला. आता वामन पेंडी धार देण्यासाठी डेरक घेऊन कुठं गेला? नदीवर. घागरती डेर भरायला, आणि ते डेर भरून पुढे जाणार स्मशानात. आणि ते डेर भरण्यासाठी तो आला. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या गंगेच्या काठावर बसलेले होते हो. आणि देवाला त्याने बघितलं, म्हणजे महाराज दंडवत. जवळ आला महाराज, श्री चरणावर डोकं ठेवलं त्यांनी, आणि पुढे बसून देवाला सांगत आहे, महाराज. देवाने विचारलं, अहो म्हणे कुठं चालले, ही केळी कशाला आणली, हे भांड कशाला आणलं, हा डेरा कशाला आणला? वामन पेंडी काय म्हणतो, हो जी जी महाराज माझी पत्नी वारली हो महाराज. आपली देवकी दासी म्हणजे आपल्याला भिक्षा देणारी माझी पत्नी मेली महाराज. सर्पाने दंश केलं की महाराज, सर्पाने तिला खावं, तुम्हाला ती पाणीपात्र देत होती, आता तुम्हाला पाणीपात्र कोण देणार महाराज? रडायला लागला तो स्वामींजवळ. इतका काकुळती आलेला आहे, खूप दुःख करत आहे तो. राहेरी हो वामन पेंड्या, बाया जीव गेली. राहेरी हो वामन पेंड्या, बाया जीव गेली. पंचकळाच्या यांची भूत बाधावर आली. पंचकळाच्या यांची भूत बाधावर आली. पाहुणी अजन लोक होती सारे दंग. ऐकताची भक्ती जन होती सारे दंग. वामन पेंडी त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना सांगत आहे, महाराज आपली दासी एल्लाई सांग, तिला सापाने दंश केलं महाराज, आपल्याला भिक्षा कोण देणार? आपली भिक्षा देण्याचं सौभाग्य तिच्या भाग्यात नव्हतं महाराज. मी तुम्हाला दंडवत घातला, आता माझं कसं होणार? माझा दंडवत पूर्ण होईल की नाही? महाराज तुम्हाला पाणीपात्र कोण देईन? आता ते देव आहेत, पण त्याची ती भोळी भक्ती आहे. महाराज तुम्हाला भिक्षा कोण वाढणं? आता माझ्या घरी तुम्ही उद्या आले तर मी कसं तुम्हाला भिक्षा देऊ? माझी पत्नी नसल्यावर तुम्हाला कशी भिक्षा वाढू शकतो? रडून सांगत आहे आपल्या स्वामींना की महाराज माझी पत्नी मेली, एक पशाचे माझ्याकडे मुलं आहेत, त्यांना कोण खाऊ घालत, त्यांची सोय कोण करणार? असा दुःख करायला लागला स्वामींजवळ. त्या ठिकाणी ते पाण्याचा हंडा भरून त्याला तिकडे न्यायचा आहे, ते गाडगं त्याला भरून न्यायचं आहे.
तितक्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या नदीच्या काठावर त्याला दिसलेलं आहे आणि त्याने दर्शन घेतलं आणि स्वामींना दुःख सांगायला लागला. स्वामींनी सगळं ऐकून घेतलं. मग आईसा आईसा शब्दी दुःख करी, अशा प्रकारे तो वामन पेंदी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जवळ दुःख करत आहे, आपली व्यथा सांगत आहे. मित्रांनो, इतका तळमळत होता, इतका दुःख करत होता की जस काय इतका तळमळायचा. स्वामींना अनुकंपा उत्पन्न झाली. अरे किती दुःख करत आहे, त्याच्या पत्नीसाठी नाही करत, माझ्या भिक्षेसाठी करत आहे की आता स्वामींना कोण भिक्षा देणार, माझा दंडवत कसा पूर्ण होणार, म्हणून दुःख करत आहे मित्रांनो तो. आणि म्हणून स्वामींना अनुकंपा उत्पन्न झाली. का झाली की स्वामींनी त्याचं अन्न खाल्लं, भोजन खाल्लं. काय, आणि म्हणून अन्नाने माणूस तृप्त होतो मित्रांनो. अन्नदान सर्वात श्रेष्ठ अन्नदान आहे आणि बरेच लोक अन्नदान करत असतात. आणि म्हणून स्वामींना सुद्धा वाटलं की अरे आम्हाला जे भिक्षा देत होती तिला सर्पदंश झाला. स्वामींनाही बरं नाही वाटलं. आणि मग स्वामी त्या ठिकाणी अनुकंपा उत्पन्न झाल्या वामन पेंदीला बोलतात. काय म्हणतात, काय म्हणतात देव, भट्टो चाला. देव म्हणतात अहो काळजी नका करू, चला आम्ही येतो तिथं. देव स्मशानात गेले. त्या वामन पेंदीकडे, वामन पेंदीच्या पत्नीकडे वामन पेंदीला घेऊन गेले. पाहिलं का देव किती दयाळू, मयाळू, कृपाळू आहे मित्रांनो. देवाजवळ जर तुम्ही दुःख सांगितलं ना तर देव धावून येतो मित्रांनो. तुम्ही देवाजवळ न सांगता आपल्या पाहुण्याकडं, रावण्याकडं, आईकडं, बापाकडं सांगता आणि ते दुःख सांगितल्यावर जास्त आग लागून जाते. तिकडे माणसं म्हणतात बरं असा म्हणतो का तुला तो, भाऊ लगेच धावून येतो. काय रे माझ्या बहिणीला असं बोलतो तू, पाहिलं का. तो तुमच्या संसारामध्ये काडी टाकून देतो. आणि उद्या तुम्हाला इथंच राहायचंय का दुसरं करता येतं किंवा जाता येतं कुठं. म्हणून आपल्यालाच कळायला पाहिजे की आपलं दुःख कोणाला सांगायला पाहिजे. आपल्या आईला का भावाला का संबंधियाला का आपल्या हे ना चुलत्याला पुतण्याला, यांना सांगितलं चिघळून जातं मित्रांनो. आणि म्हणून तो कोणाकडनं सुधारला जाईल, देवाकडनं. म्हणून देवाला सांगा मित्रांनो आपलं दुःख. असं काडी लावणाऱ्या लोकांना नका सांगू. असा प्रकार होऊन जातो मित्रांनो. कोण कोणाचं नसतं मित्रांनो. 2-4 दिवस तुमच्याकडून बोलतील लोक आणि त्या ठिकाणी त्यांचं काही काम आलं की ते तुमच्याकडून बोलणार पण नाही. आई बाप बंधू कुणी ना कुणाचे, आई बाप बंधू कुणी ना कुणाचे, आप्तमित्र गोत्र सगळे सुखास, आप्तमित्र गोत्र सगळे सुखास, जीवनात शांती मिळे ना कुणास, संसारात नाही सुख या जीवास. सुख नाही मित्रांनो संसारात, पण आपण बळच म्हणतो आम्ही सुखी आहे. रोज आपले भांडण असतं किंवा आपल्या शेजाऱ्यासोबत जमत नाही, चुलत्यासोबत, पुतण्यासोबत जमत नाही, तरी सुद्धा आपण म्हणत असतो नाही बरं आहे आमचं, बरं चाललंय. आता काय करता बाबांनो. अज्ञानाचे मी प्रसादे हा जणू सुखिया होणे असे. अज्ञानामुळे माणूस सुखी आहे मित्रांनो. असतं एवढं दुःख असतं ना मित्रांनो की माणसाला घराच्या बाहेर निघलं की त्या ठिकाणी धक धक व्हायला लागतं. खूप अवघड आहे मित्रांनो. रात्री पण झोप येत नाही आपल्याला, धसकी भरल्यासारखं असतं आपल्या मनामध्ये. होईल का नाही उत्पन्न, सावकार आपल्या घरी तर येणार नाही ना. उत्पन्न झालं नाही तर सावकारला काय देणार, मग व्याज कसं फेडायचं, खूप अवघड असतं. आणि सावकार सांगतो किंवा चुलीत पाणी टाकेन, ते पत्रही त्या पत्नीचं डोरलंही आहे ना, 76
खूप अवघड आहे मित्रांनो. किती अवघड आहे प्रपंच ना. त्या प्रपंचातून थोडा वेळ काढून देवधर्म करा मित्रांनो, काही सोबत येणार नाही. चालता चालता एखादा माणूस जर आपल्याला सोडून गेला तर आपलं कोण राहून जातं. अर्धवट माणूस एखाद्याला सोडून जातो, त्याला विचारा हाल कसे आहेत. कोणी नाही बघत कोणाला मित्रांनो. पोरं पोरांच्या धुंदीत असतात आणि सुना सुनाच्या धुंदीत असतात. तुम्हाला कोण बघतं? तुम्हाला इकडं तिकडंच बसावं लागतं. आपला विचार करा आता, कोण कोणाचं आहे. अशा प्रकारे वामन पिंडी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना घेऊन त्या स्मशानात जातो. मग देव म्हणतात, तुमच्या ब्राह्मणीला आम्ही बघू काय झालंय. पाहिलं का? म्हटलं की देवाला तो भिक्षा देत होता. तुम्ही देवाला काहीच दिलं नाही, संतांना काहीच दिलं नाही, मंदिरात कधीच गेले नाही, कधी सत्संग केला नाही, काहीच केलं नाही. तुमच्याकडे कोण बघन मित्रांनो? लोक सुद्धा नीट बघत नाही. लोक म्हणतात हे रुपयावर मी देत नाही जेवायला येतं. माहिती तुम्हाला? लोक सुद्धा म्हणतात हे फक्त झोडतं. खरं की नाही? आपली इज्जत राखली पाहिजे मित्रांनो, हेच आपल्याला कळत नाही मित्रांनो. आणि म्हणून तुम्हाला तुमच्याकडे तुमच्या घरी काय झालं बघायला कोण येईल? येईल का कोणी बघायला? 4.5 रुपयाचाच पुढं आपण लोक घेऊन येत नाही, माहितीये का? तुमच्या घरी पण येत नाही बघायला. मरू द्या म्हणते, मरू द्या सगळ्यांना तिकडच. कोणाची काही गरज नाही त्याला. कधी विचारत नाही, कधी बोलत नाही. संत येतील का? कधी संताला विचारलं नाही, पुसणं नाही, नीट बोलणं नाही, नीट चालणं नाही, दंडवत नाही, काही नाही, कधी संपर्क नाही. कसं जाईल संत त्याच्या घरी? देवा मंदिरात कधी नाही, काही नाही, कसं जाईल देव त्याच्या घरी? पहा ना, 1 महिन्याचा दंडवत घातलेला आहे तो देव त्याच्याकडे चालले ना भिक्षेला. आता वारली म्हणून पडताळायला चालले. बरं आहेत ना? माहितीये, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना रामसगावला एका भक्ताने बाभळीच्या शेंगाची भाजी करून दिली. अहो तुमच्या इकडे तरी किती भाज्या आहेत. गोबी आहे, फुलगोबी आहे, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. त्याच्याकडेही असतील, पण तो इतका गरीब होता की त्याला भाजी आणायलाही पैसे नव्हते. त्याने त्या येड्या बाभळीच्या शेंगा तोडल्या. हो, बाभळीच्या शेंगा तोडल्या आणि त्याची भाजी केली आणि देवाला खाऊ घातली. बोने बाया पैठणला आल्या आणि देव म्हणतात, अहो तुम्ही रामसगावला चालल्या म्हणे. हो हो, म्हणे जाताना एक निरोप सांगा आमच्याला. कोणाला? त्या ब्राह्मणाला. का? की तुम्हाला विचारत होते. देव म्हणतात तुम्हाला विचारत होते म्हणजे त्यांना आठवण सांगा. आणि मग बाईचा प्रश्न केला, म्हणे बाबा कोण असा भाग्याचा ब्राह्मण आहे की त्याची तुम्ही आठवण त्यांच्याजवळ सांगितली? देव म्हणले, बाई आम्ही जेव्हा रामसगावला गेलो ना तेव्हा त्याने आम्हाला बाभळीच्या शेंगाची भाजी करून खाऊ घातली. त्याच्याकडे काहीच नव्हतं, पण त्याने आमच्यासाठी एवढी धावपळ केली. ती आठवण आम्हाला आहे. अशा प्रकारे आठवण देवाने ठेवली माहितीये त्या वामन पेंडीच्या पत्नीची. आणि बघायला चालले स्वामी त्या वामन पेंडीच्या पत्नीला की मला भिक्षा वाढणारी वारली, तिला साप चावला. अशा प्रकारे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी केल्यानंतर त्या जीवाचा उद्धार करून टाकता. मित्रांनो तुम्ही करणार नाही तर भरावंच लागत ना मित्रांनो. तुम्हाला काहीच नाही केलं तर वाटेला काय येणार आहे तुमच्या? सदा झोळी तुमची खालीच. कधी मंदिरावर जायचं नाही, कधी साधू संतांना झोळीत काही टाकायचं नाही. या 2 हातानेच केलं जातं मित्रांनो. पापही केलं जातं, पुण्यही केलं जातं. तुम्हाला काय करायचं तुम्ही ठरवत जा, पण हे सत्य आहे मित्रांनो. जो चांगलं करणार त्याला वाट्याला चांगलंच येणार मित्रांनो. अशा प्रकारे वामन पेंडीला घेऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या स्मशानात पोहोचत आहेत. मग काय म्हटलं? महाराज त्या स्मशानात तुम्ही कशाला येता? तुम्हाला
तुम्हाला तिथं घेऊन जाणं बरं नाही वाटत मला. देव काय म्हणतात, अहो आम्ही तिथे जर आलो ना तर तुमच्या पत्नीला आम्ही जीवदान देऊन दाखवू. ब्राह्मण खुश झाला मित्रांनो. महाराज तुम्ही येणार, माझ्या पत्नीला वाचवणार तुम्ही? हो वाचवणार. तिने आम्हाला भिक्षा दिली म्हणून तुमच्या घरी कधी भिक्षा लागलं तर कधी कोणाला नाही म्हणत जाऊ नका मित्रांनो. जे आहे ना ते देत जा. एक पसाभर दिलं तरी चालतं. आणि असलंच थोडस जास्त दिलं पाहिजे, काही वाया नाही जाणार मित्रांनो. संताला दिल्याने काही कमी होत नाही मित्रांनो. खूप वाया जात आपल्याला कधी कधी. याचा विचार करायचा घरी गेल्यावर. हवामध्ये नका राहत जाऊ मित्रांनो. एखाद्याचा दोष पाहता तुम्ही, हे संत असे ती तसे, सगळे तसे असं नाही ना मित्रांनो. हे पाच बोटं का सारखे असतात का? सगळे शिशुपाल असतात का? म्हणून तर त्या संतांची निंदा करिता शिशुपालाला काय झालं? नका वाटायला घेऊ मित्रांनो. दुःख काही अर्थ नाही या जीवनामध्ये. इथल्या इथेचा सोडून सारे, इथल्या इथेचा सोडून सारे, निघून जासी क्षणात मानवा, राहू नको तू भ्रमात मानवा, राहू नको तू भ्रमात. भ्रमात राहू नका मित्रांनो. हे देवाने दिलेलं आहे आपल्याला. निघून गेली वामन पेंडेची पत्नी. काही करता येतं त्याला? शेवटी देवाकडेच हात जोडले ना. शेवटी जर तुमच्यावाली पत्नी किंवा मुलगा किंवा सुनबाई कुठं दवाखान्यात असेल आणि सिरियस असेल, ऑपरेशन थिएटर मध्ये असेल, तर तुम्ही लगेच सांगता 45 एक विडा वाहा, एक आंबरीला वाहा, एक झळीच्या देवाला वाहून दे. आणि बघ तू काय कर, निघ बरं घरून, जा बरं तिथं, तूच वाहून दे ना विडा. आपल्या इथे वाहून दे एक श्रीप्रभू बाबाला, चक्रफणी बाबाला. विडे वाहतो मित्रांनो आपण. दुःख आलं की आपल्याला देव आठवतो मित्रांनो. आणि सुखामध्ये आपण देवाला कट मारून निघून जातो. असं नका करत जाऊ मित्रांनो. सुखात सुद्धा देव करत जा, दुःखात सुद्धा करत जा. विसर तुझा माझा कधी न पडावा, ऐसे दुःख दे देवा मज वेळोवेळा. मन लागो माझे तुझ्या स्मरणी, घेई कुशीत तुझ्या मज सामावणी. आपलं मन देवात लावा मित्रांनो. आपल्याला नक्की देव कुशी देऊन देईल. लोक आपल्याला उशी पण देत नाही मित्रांनो. बघ एखादं गोदडं घे म्हणतात, उशीला सुद्धा भेटत नाही मित्रांनो आपल्याला. तर कुशीत कोण घेणार? तो देवच घे मित्रांनो. त्या देवासाठी करा. जीवनामध्ये काही नाही मित्रांनो. तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा, खाली हात आया है खाली हात जाएगा. आपण दुसऱ्यासाठी मरतो मित्रांनो. रक्त ओकतो आपण. शेवटी आपण म्हातारा झाल्यानंतर आपल्याला चालता येत नाही, थरथर कापतो, लखवा होतो आपल्याला. आपल्या जवळ आपले पोर उभं राहत नाही, आपल्या सुना उभं राहत नाही. आपल्याच घरात आपल्याच शेतामध्ये ते छाती ठोकून उभा राहतात. आपल्याला चालणं होत नाही, आता काही करणं होत नाही. ते विचारही करत नाही की आमच्या बापदादांनी आमच्यासाठी जमीन, हे घर राखून ठेवलं. इतका तर विचार करत जा मित्रांनो की थोडंफार हिस्सा आपण देवासाठी केला पाहिजे, जेणेकरून देव आपल्याला मरताना तरी वाचवेल. वामन पेंडीच्या पत्नीकडे देव जाता, भिक्षा वाढत आहे म्हणून देव तिला जीवदान देतात. मग काय म्हणतात देव? भट्टो चला चला, मी येतो तिथं.
आणि मग त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी त्यांचा हात धरला आणि स्मशानात गेलेले आहेत. देव बसले उकड आसन त्या ठिकाणी. देव कसंही बसले, कुठेही बसले हो. आमच्यासारखे लोक तर असे कुठेही बसत नाही. खरंय ना. माझ्या जागेवर बसायचं नाही, ही माझी खुर्ची असंही म्हणतात काही लोक. खुर्चीच्या मागेही लागतात लोक. अरे खुर्ची नसताना लोकांनी आपल्याला खुर्ची दिली पाहिजे अशी पात्रता निर्माण करा मित्रांनो. काय खुर्चीच्या मागे लागतं बघ. गेलं की आपल्याला खुर्ची दिली तर समजायचं आपलं काहीतरी कर्तृत्व आहे. नाही तर लोक नुसती वढाताण करतात. वढाताण, मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे. कोणी विचारणार त्याला. प्रेम महत्वाचं आहे मित्रांनो, नुसतं मोठे पण महत्वाचं नाहीये. मोठा माणूस त्याच्या प्रेमावर लक्षात येतो की त्याचं प्रेम आहे की नाही, तो आपल्या जवळ धरतो की नाही, आपल्यासाठी काही करतो की नाही. खूप मोठा आहे, खूप मोठा झालेला आहे आणि तो तुम्हाला लगेच सारखा म्हणतो बाजूला, तुम्हाला जवळही येऊ देत नाही. तो काही मोठा आहे का हो? तो त्या खुर्चीमुळे मोठा झालेला आहे. तो प्रेमाने मोठा नाही झाला. जे प्रेमाने मोठे झालेत ना मित्रांनो, त्याच्या अवतीभोवती लोक फिरत राहतात. त्याला खुर्चीची गरज नाही. तो खाली बसला तरी मोठा आहे, कारण त्याच्या आसपास लोक बसलेले असतात. देव उकड आसन त्या स्मशानभूमीत बसले मित्रांनो. किती निराभिमान देव आहे आपला माहिती आहे. खाली बसला, अहो पायपुसण्यावर बसला. पाहिलं आपल्याला तर मखमली चादर टाकली तरी आपण झटका म्हणतो कधी कधी. माझी जागा येते का, हा माझं असं, माझं तसं. असं देवाने हेच शिकवलं का? देवाने हेच सांगितलं का? खूप अवघड आहे मित्रांनो. देवाचा विचार केला ना तर मित्रांनो खूप काही आहे. देवाचा आणि शास्त्राचा विचार नाही केला तर काहीच नाही आहे. अहो देवाने सांगितले दशी तरी धरा, थोडस तरी माझं ऐका. 1, 2, 3 वेळेस तरी माझं चिंतन करा, स्मरण करा. तुझ्या पाठीमागे मी उभा राहील. काही लोक तेही करत नाही हो. पण छाती फुगून सांगता मी असा, मी तसा, माझं इतकं झालं, माझं इतकं ज्ञान आहे ना, मला एवढं येतं, मला तेवढं येतं. म्हणायची गरज नसते मित्रा. तुझं ज्ञान तुझ्या वागण्यावर कळतं, तुझ्या बसण्यावर कळतं, तुझ्या वागण्यावरून, बोलण्यावरून, चालण्यावरून कळतं की तू किती बनेल आणि किती ज्ञानी आहेस. तू काय म्हणतो मी एवढा ज्ञानी आहे. काय करावं मित्रांनो. अभिमान खूप माणसाला खड्ड्यात घालतो नेऊन. अभिमान नाही पाहिजे मित्रांनो. निराभिमान जीवन जगा, निस्पृह जीवन जगा मित्रांनो. आम आदमी पार्टी कुठंही बसता येतं, कधी गोट्याही खेळता येतात, कधी लंगडी कोई खेळता येते, कधी इट्टू दांडू खेळता येतं, है ना. आणि खूप मोठा झाला, श्रीमंत झाला तर आपल्याला इट्टू दांडू खेळता येईना, गोट्या खेळता येईना, कबड्डी खेळता येईना, कुस्ती खेळता येईना. का बरं एवढे मोठे आणि गोट्या खेळायला लागले लोक, असं म्हणायला लागतं. एक लहान लहान खेळात सुद्धा आपला आनंद घेता आला पाहिजे मित्रांनो. जास्त मोठंही नको, जास्त छोटंही नको. मधला माणूस पाहिजे की आपल्याला सगळ्यांसोबत प्रेम करता आलं पाहिजे, सगळ्यांसोबत आपण राहिलो पाहिजे, सगळ्यांमध्ये बसलो पाहिजे, उठलो पाहिजे. अशा प्रकारे आपलं जीवन निराभिमान पाहिजे मित्रांनो. अभिमान ज्यांचा पूर्ण गळाला, अधिकारी आहे तोची प्रेम पदाला. ज्याने भवबंधनासी तोडिले, तो भक्त खरा, तो ज्ञानी खरा. निराभिमान राहा मित्रांनो. मान अपमान समान ठेवा, तोच भक्त म्हणून ओळखला जातो. नाही तर माणूस येड्या माणसाला सुद्धा ओळखू येतो माहितीये. खूप अवघड लोक काही कानाने खात नाही, पण निराभिमान आणि स्वच्छ निर्मळ राहा.
निर्मळ राहिलं ना तर त्या ठिकाणी आतला माणूस आतल्या गाठीचा आहे की नाही लक्षात येऊन जातो. निर्मळ असला तर त्याच्या मनात गाठ नाही असं लोक म्हणत असतात. ज्याच्या मनात गाठ आहे त्याला आतल्या गाठीचं म्हणतं लोक. और त्या आतल्या गाठीचं बरं का, कधी गाठ मारेल सांगता येणार नाही बहुतेक लोक असं म्हणतात. आपण नाही त्याच्या हवाला घेऊ. म्हणजे आपल्या गाठी येत ना सोडून टाका मित्रांनो, चांगल्या नाही त्या. फ्री राहा, निर्मळ राहा, स्वच्छ राहा, खूप देव जवळ करेल तुम्हाला. अशा प्रकारे वामन पेंडीच्या पत्नी जवळ सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पोहोचत आहे. मग श्रीकराने स्पर्श केला तिच्या त्या प्रेताला आणि तिला काय म्हणतात वामन पेंडीच्या पत्नीला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, बाई उठा तुम्हासी येत एक भिक्षा देणे असे. आमची एक भिक्षा शिल्लक आहे बाई आणि तुम्ही आम्हाला सोडून जाता. आणि ते बाई शब्दा सरीसी उठिली, जिवंत झाली. वामन पेंडीची पत्नी सरणावरून खाली उतरली आणि देवाचे श्रीचरण धरले, नमस्कार केला. देव म्हणतात, बाई तुमच्याकडे एक भिक्षा आमची बाकी आहे, ते आम्ही तुमच्याकडनं घेणार, तेव्हा तुम्ही आम्हाला सोडून जा. कारण तुम्ही जो पण धरलाय ना 1 महिन्याचा मार्ग, 1 महिन्याचा दंड होते ना तुमचा, एक भिक्षा बाकी बाई तुमच्याकडे. पहा, देव पूर्ण करून घेतो मित्रांनो. तुमच्या मनामध्ये पाझर फुटला होता, आणावा का नाही आणावा, आणावा का नाही आणावा, आणावा की नाही आणावा, होईल का नाही, होईल का नाही, काय सांगता बाबा तापड आहे का काय, आहे की नाही, असंही वाटायला लागतं. नाही जमलं तर मग काय झालं तर रिकामं काम होऊन जाईल, है ना. आणि म्हणून ती भिक्षा तुमच्याकडे शिल्लक ठेवत, ती भिक्षा तुम्ही देत आहात. आणि तुम्ही उभा ठाकला, देव म्हणतात जो उभा ठाकतो त्याची सिद्धी आम्ही इथून देतो. उभा ठाकला सीची पुरे, सिद्धी ते इथूनच नेजेल की. हे देवाचं वचन आहे मित्रांनो. तुम्ही नुसतं म्हणले ना करायचं की बघा ना किती लोक तुमच्या मागे बसले. 2-4 जणांना पुढे यायचं असतं आणि यांचा सगळ्यांचा फायदा होतो मित्रांनो. म्हणजे 2-4 जणच पुढे येत नाही. कोण करण काय करण, तू तर शेतात असतो, मीच बोलू का, मीच करू का, हा तुला तर नुसतं पाहिजे असं, तू तर नुसतं जेवायलाच येतो, ठीक नाही, असा प्रकार आहे मित्रांनो. आणि वाढाताणीमुळं काय होतं, कोणाचाच फायदा होत नाही, सगळ्याचं नुकसान होऊन जातं, गावाचं नुकसान होऊन जातं. करत जा थोडंसं. खूप घरी आपण वडाताण करतो, सगळं करतो, भांडणं करतो, पोरासोबत आपलं व्हायला आहे, पोरासोबत उष्ण देणं घेणं आहे. थोडंसं आपण लोकांसाठी केलं, देवासाठी केलं तर काय बिघडतं, हे लक्षात ठेवा. खूप चांगलं केलं तुम्ही. आणि मग सगळे आपल्या आपल्या घरी गेले आणि वामन पेंडीची पत्नी जिवंत झाली मित्रांनो. हे जिवंत उदाहरण तुमच्या नांदेड जिल्ह्यात राहर या गावचं आहे मित्रांनो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना या ठिकाणी एका जीवाला जीवदान दिलं. विष चढलेलं आहे ते, आणि ते सर्पाचं विष सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना उतरवलं. आणि म्हणून तुमच्या प्रपंचाचं विष उतरवा आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या तत्वज्ञानाचं विष तुमच्यामध्ये भिनलं पाहिजे मित्रांनो. की हे आपलं तत्वज्ञान आहे, हे आपलं लीळा चरित्र आहे, आपलं चरित्र बदललं पाहिजे. जे आपल्याला विष चढलेले सप्तदुर्गनाचं ते बाजूला करून टाका मित्रांनो. आणि ज्ञान अमृताचं त्या ठिकाणी विष घ्या आणि त्या ज्ञान अमृतानं त्या विषाला बाजूला करून टाका मित्रांनो. हे ज्ञान अमृत तुम्हाला शुद्ध करतं मित्रांनो. हे खूप महत्वाचं आहे, हे ध्यानात घ्या. जसे वामन पेंडीच्या पत्नीला वाचवलं ना, तसं परमेश्वर तुम्हाला वाचवणार आहेत मित्रांनो. आणि जर समजा तुम्ही सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञानाप्रमाणे वागले तर नक्की उद्धार होईल मित्रांनो, नाहीतर उद्धार शक्य नाहीये. आणि म्हणून त्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे श्री चरण धरा
अशा प्रकारे हे जाहीरची कथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितलेले. मित्रांनो, देव जीवदान देत आहे, तुम्हाला मोक्ष मार्गाला लावत आहे. मोक्ष प्राप्त करून घ्या, कैवल्य का प्राप्त करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारे आपण त्या देवाला शरण जा. आजपर्यंत गेले नसेल तर देवाला क्षमा मागा. मित्रांनो, पतित पावन दीन दयाळ, पावन दीनदयाळ, दया करे रे स्वामी, रे स्वामी, अज्ञानाने घडले पातक, घडले पातक, म्हणून पापिया मी, दया करी रे स्वामी, जामनाने पाप कल्पिले, ते मन तुला दिले मी, दया करी रे स्वामी, जावाचेने जना दुखविले, जावाचेने जना दुख, ती वाचा तुला दिले मी, वाचा तुला दिली मी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, देहाने हा कर्म कराया, देहाने हा कर्म कराया, दास तुझा मी झालो, मी झालो, पतित पावन दीनदयाळ, पतित पावन दीनदयाळ, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी, दया करी रे स्वामी. दया करी रे स्वामी. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. हाथ जोड़ करा, हाथ जोड़ करा सब लोग.